Hello all students. Today we have to study the next point, dimensions and dimensional formula. Let us see what is the meaning of dimensions. Dimensions म्हणजे काय आपण सुरुवातीला बघूयात. ओके, तर डायमेन्शन्सचा अर्थ काय, डायमेन्शन्समध्ये काय काय येतं. तर डायमेन्शन्स म्हणजे एखाद्या वस्तूची लांबी, लेंथ किंवा त्याचा व्हॉल्यूम, साईज, त्याचा शेप, हे सगळं आपण कशामध्ये कन्सिडर करतो, डायमेन्शन्समध्ये. हां, मग ते इट डिपेंड्स ऑन इट्स मास. आता मास किंवा त्याच्या वस्तुमानानुसार किंवा त्याच्या मॅटरनुसार प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक लिक्विडचं, प्रत्येक गॅसचं साईज, शेप आपण वेगवेगळ्या सांगतो. हे मॅटरनुसार ऑलरेडीच ठरलेलं आहे, मॅटरच्या कन्सेप्टनुसार, लिक्विड, गॅस आणि सॉलिडनुसार. तर त्यामध्ये आपण कन्सिडर करतो की लेंथ, परत त्याचं मास, वेट आणि टेम्परेचर, टाईम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण कशामध्ये कन्सिडर करतो, किंवा त्याचं साईज, शेप, हे सगळं या क्वांटिटीज ज्या आहेत, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज वी हॅव टू कन्सिडर इन अ डायमेन्शन्स. तर या डायमेन्शन्स वी हॅव टू ऑलरेडी स्टडीड इन अ अर्लियर पॉइंट, that is derived quantity. In a derived quantities we have to consider the some dimensions we have to represented or expressed by using the basic quantities or fundamental quantities. Derived quantities आपल्याला जर एक्सप्लेन करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला आधार घ्यावा लागतो, ते म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज किंवा त्यालाच आपण म्हणतो बेसिक क्वांटिटीज. ओके, तर त्या बेसिक क्वांटिटीज कुठल्या आहेत आपण स्टडी केलं आहे की अशा टोटल 7 देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. Okay, which are those? That is length which stands for a capital L, and mass which stands for a capital M, then time period which stands for capital T, then temperature indicated by a capital K symbol, and luminance intensity which is also indicated by the capital C symbol, and last one is a moles of substance. It is represented or indicated by the mole, MOL, mole. These all are the 7 fundamental quantities. मग या फंडामेंटल क्वांटिटीचा इथे वापर काय, कारण की डिराइव्ड क्वांटिटीज वरूनच आपण काय सांगणार आहोत, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. फिजिक्समध्ये असे बरेचसे कन्सेप्ट आहेत की ते एकमेकांशी लिंक्ड आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत. सेम वे हिअर आल्सो डिराइव्ड क्वांटिटीज वी हॅव टू related to the fundamental quantity, linked with the fundamental quantity, because inside if we have to choose any derived quantity or unit of derived units we have to consider. In this case, inside the derived units there are also present fundamental quantities. For example, आता समजा आपल्याला एखादी derived quantity जर आपण घेतली, इथे जर आपण velocity जर घेतलं तर velocity मध्ये जर आपण बघितलं तर इथे डिस्प्लेसमेंट येणार, अजून टाइम येणार. मग ह्याच्यामध्ये जे टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियड आल्सो इन फंडामेंटल क्वांटिटीज. तर अशा पद्धतीने ही वेलॉसिटी डिराइव्ड असेल तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ती फंडामेंटल क्वांटिटी. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपण काय सांगतो, त्याच्यावरचा डिराइव्ड क्वांटिटीजवरून डिराइव्ड युनिट आपल्याला एक्सप्रेस करता येतं, रिप्रेझेंट करता येतं. तर हे सगळे इन्क्लूड आपण याच्यावरून, त्याच्या युनिटवरून आपल्याला काय काढता येतं, त्याचे डायमेन्शन्स काढता येतात. मग डायमेन्शन्स काढायचे असेल तर सुरुवातीला तुम्हाला त्याचं काय काढावं लागतं, फॉर्म्युला. जशा प्रकारे समजा तुम्हाला एखाद्या क्वांटिटीचं जर युनिट त्याचं जर फॉर्म्युला माहिती असेल, त्याचा कन्सेप्ट माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्याचं काय काढता येतं, युनिट काढता येतं. तशा पद्धतीने तुम्हाला जर डायमेन्शन्स काढायचे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी शुड राईट इट्स डायमेन्शनल फॉर्म्युला. मग त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, तर त्यासाठी मी सांगितलेलं आहे बघा. तर डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला बेसिक काय वापरायचे, वी हॅव टू यूज फॉर अ कन्व्हिनियन्स पार्ट, दॅट इज अ फंडामेंटल युनिट. वी हॅव टू रिप्रेझेंटेड डायमेन्शनल फॉर्म्युला बाय युझिंग फंडामेंटल क्वांटिटीज, दॅट इज लेंथचा. मी आत्ताच म्हणलं लेंथ आपण कॅपिटल L ने इंडिकेट करतो, मास हे कॅपिटल M ने, टाइम जे आहे ते T ने रिप्रेझेंट करतो. हे 3 तरी सुरुवातीला आपण हे 3 बेसिक क्वांटिटीचे काय यूज करणार आहोत, सिम्बॉल. म्हणजे कशा सिम्बॉल, फिजिकल क्वांटिटीचे आपण सिम्बॉल जे आहे ते यूज करणार आहोत. देन फॉर्म्युला जो आहे डायमेन्शनल फॉर्म्युला कंपल्सरी वी हॅव टू राईट इन अ स्क्वेअर ब्रॅकेट.
वी हॅव टू एक्सप्रेस्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे. बट when we have to write in a square bracket these three L, M, T physical quantities, basic physical quantities, at that moment don't write any comma or any comma. Then how to write it? हे बघा कशा पद्धतीने आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकतो. L, M, T इन अ वन स्क्वेअर ब्रॅकेट. एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचं, L, M आणि T हे लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये तीन लिहिताना हे तीन बेसिक क्वांटिटीज लिहिताना फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल लिहिताना त्याच्यामध्ये काय लिहायचं करायचं नाही आपल्याला, अशा कॉमा जो आहे तो करायचा नाही. डोंट राईट अ कॉमा. डायमेन्शनल फॉर्म्युला वी हॅव टू एक्सप्रेस लाईक दिस. मग आता आपल्याला हे असं लिहिल्यानंतर डायमेन्शन्स कसे काढायचे, कशाचे डायमेन्शन्स काढणार आपण, तर सुरुवातीला डायमेन्शन्स म्हणजे काय, हाऊ टू रिटर्न इट्स डायमेन्शन्स इन द फॉर्म ऑफ डेफिनेशन. हाऊ टू राईट इट डेफिनेशन, त्याची व्याख्या आपल्याला काय सांगता येते आपण बघूयात. काय डायमेन्शन्स म्हणजे काय, द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पावर टू विच द फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. काय म्हटलेलं आहे बघा, द डायमेन्शन्स, कशाचे डायमेन्शन्स आपल्याला बघायचे आहेत, फिजिकल क्वांटिटीजच वापरायचे, त्याचेच आपल्याला डायमेन्शन्स बघायचे. मग ती फंडामेंटल असू दे किंवा डिराइव्हड असू दे, त्याचे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. पण त्यासाठी काय केलेलं आहे आपल्याला, त्याच्या पावर. आता मी जो स्क्वेअरमध्ये ज्या व्हॅल्यूज दिल्या होत्या बेसिक क्वांटिटीज, हेच आपल्याला काय वापरायचं, हाच आपला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. हेच ते बेसिक क्वांटिटीज वापरायचे ज्याच्यावरून आपल्याला डायमेन्शन्स काढता येईल. तर अशा तीन इथं आपण जे फिजिकल क्वांटिटीज वापरले त्याच्या पावर, त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पावरवर रेज्ड टू म्हणलेलं आहे. रेज्ड बघा इथे लिहिलं आहे, युनिट मस्ट बी, फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटीज. अशा फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटीज वरून आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड होणारे जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, मग ती छेदाला असू दे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर रेशोच्या फॉर्ममध्ये असू दे किंवा विदाउट रेशोच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला असू दे, त्याच्यावरून त्या फिजिकल क्वांटिटीजवरून आपल्याला काय काढता येतं, त्याच्या डायमेन्शन्स काढता येतात बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला. मग कशा पद्धतीने काढता येईल, आता इथे मी वेलॉसिटी लिहिलेलं आहे. या वेलॉसिटीचंच आपल्याला युनिट माहिती आहे, तर त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय काढता येईल, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढता येईल. म्हणजे डायमेन्शन्स आपल्याला काढता येईल. बघा कशा पद्धतीने काढता येईल. हा मी बोर्डवर जो लिहिलेला आहे, दिस इज अ डेफिनेशन ऑफ डायमेन्शन्स. ओके, देन यानंतर आपण पुढचा बघूयात मुद्दा, कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. वेलॉसिटी फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल बघूया. वेलॉसिटी आता लिहिलं होतं. वेलॉसिटीचं फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आता आपल्याला लिहायचं आहे कुठल्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ डायमेन्शन्स. याचे आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे इन द फॉर्म ऑफ बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला. आत्ताच म्हटलं बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज वापरायचे, त्याच्या आपल्याला रेज टू पॉवरमध्ये लिहायचं आहे. ऑर्डर कशी दिलेली आहे, पॉवरच्या ह्याच्यामध्ये. तर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट हा कशाशी रिलेटेड आहे, को रिलेटेड वर्ड रिलेटेड टू द लेंथ. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, रेडियस हे को रिलेट कशाशी करतात, लेंथशी करतात. म्हणून बघा इथे एकच डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे, वेलॉसिटीमध्ये. म्हणून मी तो काय लिहिणार, L⁻1. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठे मास दिसतं का, नो. मास नाहीये म्हणल्यानंतर मासच्या डोक्यावर काय व्हायचं, मासची व्हॅल्यूज नाही मेन्शन केली आहे, त्यामध्ये मासच नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये. तर M⁻2 काय करावं लागेल आपल्याला, 0. आता पुढे आहे T म्हणजे काय, टाइम सुटी आहे. टाइम बघा इथे आहे, वन टाइम टाइम आहे का, दोन वेळा यूज केले नाही, एकदाच आहे. मग टाइम हा कुठे आहे, इन दिस फॉर्म्युला टाइम इन अ डिनॉमिनेटर खाली आहे, छेदाला आहे. डिस्प्लेसमेंट हा न्यूमरेटरला आहे आणि डिनॉमिनेटरला काय आहे, छेदाला टाइम आहे. टाइम हा छेदाला असल्यामुळे आपल्याला काय करता येईल, फक्त 1 म्हणून चालेल का, नाही. ती व्हॅल्यू छेदाची असल्यामुळे वेलॉसिटीची ती वर गेल्यावर काय होते, -1. +1चं काय होणार,
-1. म्हणजे बघा इथे डिस्प्लेसमेंट ही लेंथशी कोरिलेट करते, म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे इथे, म्हणून आपण इथे L रेज टू काय केलं 1. मास which is not present in this formula, due to that we have to written m raised to 0. Time already present in this formula, already given. Then time t raised to काय लिहिलंय, not a +1, we have to write t raised to -1. बघा -1 का बरं लिहिलं, कारण की टाइम जो आहे तो छेदाला आहे, तो वर अंशाला जर गेला तर त्याचं काय होणार, प्लस इट गेट मायनस. ओके, दिस इज अ डायमेन्शन्स ऑफ अ वेलॉसिटी. तर अशा पद्धतीने समजा तुम्हाला जर लेंथचं पण बघायचं असेल, की ही झाली डिराइव्ड क्वांटिटीचं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं आपण त्याच्या युनिटवरून त्याच्या फॉर्म्युल्यावरून, त्याचा मेन वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून आपण त्याचे काय काढले, डायमेन्शन्स काढले. तर अशा पद्धतीने आपण लेंथच बघूया, जी की फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथचं आपल्याला काय काढता येईल, डायमेन्शन्स काढता येईल बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण LMT फॉर्ममध्ये लिहायचं आहे, जो की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितलं डायमेन्शनचा फॉर्म्युला आहे तो. देन हाऊ टू राईट इट, बघा इन अ लेंथ वी नो दॅट लेंथ म्हणजे काय, लेंथ इन जनरल लेंथ आपल्याला कसं सांगता येईल, लेंथचा फॉर्म्युला L. ह्याच्यामध्ये मास आहे का, नो, m raised to 0. t raised to काय करावं लागेल आपल्याला, t raised to 0. लेंथ इथे एकच आहे, लांबी बरोबर आहे, एकदाच मेन्शन केलं. ड्यू टू दॅट वी हॅव टू राईट L raised to 1, L raised to 1, m raised to 0, t raised to 0. एरियाचं सुद्धा आपल्याला काढता येईल. एरिया म्हटल्यानंतर एरियाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. व्हॉल्यूम काढायचं असेल तर तुम्हाला व्हॉल्यूमचं फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्या फिजिकल क्वांटिटीचं जर फॉर्म्युला माहिती असेल तर त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला त्याचं डायमेन्शन्स जे आहेत हे काढता येतात. आणि डायमेन्शन्स हे अशा रूपामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं, लिहायचं आहे. का हा जो आहे हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. डायमेन्शन्स लिहिण्यासाठी किंवा डायमेन्शन्स रिप्रेझेंट करण्यासाठी वी हॅव टू यूज कंपल्सरी dimensional formula like this. We have to represent every dimensions by using dimensional formula. Okay, up to this we have to study dimensions means what and dimensional formula. In our next video we have to see the dimensional analysis. What is the meaning of dimensional analysis? Okay, we will continue on our next video.